सर SIP चालू करायची आहे, पण करिअरची आत्ताच सुरुवात आहे, त्यामुळे अमाउंट खूप छोटी आहे. मग अजून थोडे वर्ष थांबू का? काही लोक 2,000 मुळे थांबतात, काही लोक 5,000 मुळे थांबतात, तर काही जण बोलतात थोडं सेटल झाल्यानंतर मग इन्व्हेस्टमेंट सुरू करतो. पण खरं सांगायचं तर इन्व्हेस्टमेंटमध्ये अमाऊंटपेक्षा टाइम हा जास्त पॉवरफुल असतो. कारण वेल्थ फक्त पैशाने तयार होत नाही, तर ती तयार होते टाइम प्लस डिसिप्लिन प्लस कंपाऊंडिंग. आणि म्हणूनच लवकर सुरू केलेली छोटी SIP देखील उशिरा सुरू केलेल्या मोठ्या SIP पेक्षा जास्त पुढे जाऊ शकते. आणि लोक नेमकं याच्या उलट करतात. ते परफेक्ट अमाऊंटची वाट पाहतात. सॅलरी वाढली की करू, बोनस आला की करू, पुढच्या वर्षापासून बघू. आणि त्या वाट पाहण्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट हातातून निघून जाते, ती आहे टाइम. कारण मार्केटमध्ये टाइम कधीही परत मिळत नाही. उदाहरणासाठी एक कॅल्क्युलेशन समजून घेऊया. जर आपल्याला वर्षाला 13% रिटर्न्स मिळत गेले, तर वयाच्या 25व्या वर्षी एखाद्याने 5,000 रुपयाची मंथली SIP सुरू केली, तर त्याला वयाच्या 50व्या वर्षी 1 करोड रुपयाची व्हॅल्यू मिळू शकते. पण याच जागी वयाच्या 25च्या ऐवजी 35व्या वर्षी एखाद्याने सुरुवात केली आणि 5,000च्या ऐवजी मंथली 15,000 रुपये जरी गुंतवले, तरी त्याची व्हॅल्यू त्याच्या वयाच्या 50व्या वर्षी 75 ते 76 लाख इतकीच होऊ शकते. म्हणजेच अनेकदा लवकर सुरू करणारी व्यक्ती ही उशिरा सुरू करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त वेल्थ क्रिएट करू शकते. कारण इन्व्हेस्टमेंटमध्ये अमाऊंटपेक्षा टाइम हा कंपाऊंडिंगला जास्त मदत करतो. परफेक्ट अमाऊंटची वाट पाहता परफेक्ट टाइम हातातून निघून जाऊ शकते. Investments in securities and mutual funds are subject to market risks. Please consult financial advisor before investing.